ही जीजस बोट आणि हे आमच्या अर्नाळ्यातले सगळ्यात फेमस नाखवा आहे जीजस नाखवा। पण इकडे एकदा बोटीवर एकदा रणक्षेत्रावर आलं तर चिखल नाही माती नाही सगळं कामं आपल्याला करावीच लागतात। पण जिच्या जीवावर आपण पोट उदरनिर्वाह करतो तिला सजवणंही पहिलं गरजेचं आहे। झाळण्याची रिपेरिंग चाललेली आहे, म्हणजे तुम्ही आता टबमध्ये मच्छी नेली जाते पण हे जे आहे त्याला झाळणं म्हटलं जातं। सगळं मेंटेनन्सची कामं हळूहळू सुरू झालेली आहेत। त्या दयामाता बोटीचा तुम्हाला देवाराही दिसत असेल, प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहेत, अगदी त्या यशोदा मातेचा पुत्र कृष्ण दिसत आहेत आणि अगदी विठ्ठल रुक्माई असतील। ज्यांच्या जीवनामध्ये फार अनिश्चितता असते ते त्यांचा देवधर्मावर खूप विश्वास असतो। नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर। मित्रांनो, पावसाळ्याच्या सुरुवातीला तुम्ही बोटी खाडीत नेताना बघितल्या अगदी, आणि तो प्रवासी तुम्ही पाहिलात, पण आता त्यानंतर कोळी बांधवाची छोटी मोठी डागडूची कामं पाहिलीत। कोळी बांधव तीर्थाटनासाठी निघाला। आपण जेव्हा ऑफिसवरून एखादी सुट्टी घेतो आणि ती सुट्टी कधी संपते हे आपल्याला कळत नाही, त्याप्रमाणे हे 2 ते 2.5 महिने कोळी बांधवाचे कसे निघून जातात हे त्यालाही कळत नाही। अगदी आता जुलैचा शेवटचा आठवडा सुरू आहे आणि पुन्हा त्याची समुद्र सागराशी सिंधू सागराशी झुंजण्यासाठी लगबग सुरू झालेली आहे। आज मला खास करून आता बोटीची तयारी सुरू असताना, म्हणजे कोळी बांधव त्याचं जीवनच अनिश्चितेचं असतं साहजिक, त्यामुळे त्याचा देवावर जास्त भरोसा असतो आणि बोट उतरवताना देखील त्या मुहूर्त काढला जातो आणि सत्यनारायणाची पूजा केली जाते। आणि खास करून मला आज ती सत्यनारायणाची पूजा कव्हर करायची होती, त्यासाठी सर्वप्रथम मी आमच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर उतरलो। अगदी महिंद्रा पिकअप गाडी असतील किंवा मोठमोठे ट्रक जे सगळं सामान लागतं बोटीत मासेमारीसाठी ते भरून अगदी आता ते मारंबळपाडा जेटी असेल, नारंगी असेल किंवा चिखलडोंगरी गावातील जी खाडी आहे तिकडे चालवलं होतं। आणि तिथे गेल्यानंतर अगदी त्या पूजा कव्हर करण्याऐवजी मला कोळी बांधवाला मासे पकडण्याव्यतिरिक्त काय काय करावं लागतं, म्हणजे साधारण कोळी बांधव अष्टपैलू असावा लागतो। अगदी ते बोटीला कलर लावण्याचं काम असेल, म्हणजे पेंटर झालं, अगदी ते सामान चिखलातून चढवताना तुम्ही त्यांची मेहनत बघितली तर म्हणजे तोंडात तुम्हाला बोटं घालावी लागतील, किंवा ते इंजिनचं काम करत असताना असतील किंवा इलेक्ट्रिशियनचं काम, म्हणजे सगळं अद्भुत आहे। म्हणजे तुम्हाला एखादी कोळी टोपी किंवा अंगठी गळ्यात चेन वगैरे घालून मी हाय कोळी मिरवणं सोपं असतं, पण कोळी म्हणून जगणं किती कठीण असतं हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून कळेल। बघाच आजही माझ्या मला त्या दोरीवर कपडे ठेवले त्याच्यावर अंदाज येऊ शकत असेल की वारा किती आहे, पण आता 2 महिने आरामाचे म्हणता येणार नाही। तीर्थाटन झालं पण आल्यानंतर हे महिने कसे झरकून निघून गेले कळालं पण नाही। आणि आता सगळं आता हे साहित्य म्हणजे आमच्या बोटी ज्या नारंगी खाडीमध्ये असतील किंवा चिखलडोंगरीच्या खाडीमध्ये लागलेले आहेत तिकडे आता हे सामान घेण्याची तयारी सुरू आहे। सगळं ह्याला मी साहित्य आहे त्याला सजा म्हणतो। पाणी असेल सगळं साहित्य आपल्या किनाऱ्यात म्हणजे तुम्हाला लक्षात येईल आता हे किल्ल्यात तरीची बोट आली किल्ल्यातून आलेली मंडळी आणि एकीकडे हे सुरू असलेलं कोळी बांधव तीर्थाटनाला जे निघाले ती जागा हीच होती आणि आता मी त्याच जागी आहे आणि जवळपास महिन्याभरानंतर आणि 2-2.5 महिने कसे गेले हे आमच्या कोळी बांधवांना कळालेलं नाही आहे। आणि आता आमच्या बोटी ज्या मारंबळपाडा ज्याला आमच्या स्थानिक कोळी भाषेत मारुंगला असं म्हटलं जातात किंवा चिखलडोंगरी किंवा नारंगी बंदरात असतील आता सज्ज होत आहेत आणि अगदी हा मोठा ट्रक दिसत असेल तुम्हाला, सगळं सामान ह्याच्यात भरून आता हे मी एक कारण विचारलं इथे असलेल्या मंडळींना। आता इकडे महिंद्रा पिकअप आमच्या गावात खूप चालतात, पण आता हेच जर सामान महिंद्रा पिकअप गाडीमध्ये न्यायचं असतं किमान 5 फेऱ्या केल्या लागल्या असत्या, पण ह्या ट्रकमुळे म्हणजे एकाच वेळी जातं आणि थोड्या पैशांची देखील बचत होते। त्याला सगळे आता सज्ज आहेत, आता लवकरच अपडेट देत जाईन तुम्हाला, म्हणजे तुम्हाला सगळं दिसत असेल हे सामान दाखवायला घ्या। नमस्कार मित्रांनो, आता आहे मी चिखलडोंगराच्या खाडीमध्ये आणि आपल्याला जी आता ही बोट आहे दत्तप्रसाद बोट आहे
म्हणजे अमावस्येला मोठं उधाण असतं आणि त्याच्या 2-3 दिवस नंतर आपण म्हणजे पाणी वरती येतं आणि बोट निघू शकते. म्हणजे जवळपास आज शेवटचा दिवस आहे या मोठ्या उधाणाचा. म्हणजे जर आजचा दिवस सुकला तर बोटी इकडेच ठेवाव्या लागतील. आणि ही चिखलात रुतलेली बोट दिसत असेल तुम्हाला, म्हणजे पाणी न वरती आल्यामुळे किंवा चिखलात अडकल्यामुळे आता ही बोट बाहेर काढण्यासाठी लोडर आणावा लागेल. म्हणजे हा अतिरिक्त खर्च आपण म्हणू शकाल. आता त्या बोटीवर आपल्या दत्तप्रसाद बोटीवर सुरू असलेलं काम आढावा घेतोय मी जरा, जो मला तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे. आता थोडा वेळ मोबाईल बंद करतो आणि हे बघा चिखल थेट आता अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर तर चिखलडोंगरी खाडीत असेल किंवा मारंबळपाड्याच्या खाडीत असेल सगळं सामान निघालेलं आहे. आणि आता ही जे काही तुम्हाला आपटायचं काम दिसतंय किंवा ज्या रंगीबेरंगी ज्या चित्र दिसतंय तुम्हाला फळ्या, त्याला आडावणी असं म्हटलं जातं. आणि ते आता लावण्याचं काम सुरू आहे. परवाच्या दिवशीच अमावस्या गेली आणि आता हा उधाणाचा दिवस, म्हणजे ह्या 2 ते 3 दिवसातच बोटी काढायची संधी मिळणार आहे. वारा आहे, पण त्यानंतर जर हा गॅप पडला तर 10 दिवसांच्या गॅपनंतर बोटी काढाव्या लागतील. म्हणजे आज ते उद्यामध्ये सगळ्या बोटी खाडीच्या बाहेर निघतील. आणि तुम्हाला प्रभू रामचंद्रांचा झेंडा दिसत असेल. फक्त एकेकाळी इतिहासात हे ध्वज सांभाळण्यासाठी एखादं पथक असायचं आणि एक खास वैशिष्ट्य असतं आमच्या बोटींचं, ज्याच्यावर निरनिराळ्या रंगाचे झेंडे फडकत असतात. ही जीजस बोट आणि हे आमच्या अर्नाळ्यातले सगळ्यात फेमस नाखवा आहेत जीजस नाखवा. पण इकडे एकदा बोटीवर एकदा रणक्षेत्रावर आलं तर चिखल नाही, माती नाही, सगळं कामं आपल्याला करावीच लागतात. जेव्हा नेतृत्वच काम करावं लागतं तेव्हा मग बाकीच्या शिलेदारांनाही काम करावंच लागतं. जेवायला बघू नाही आता परत बघू. तर हे सगळे आमची नाखवा मंडळी आहेत, पण आता ही निघण्याची तयारी सुरू आहे. अगदी बोटीला रंगरंगोटीही सुरू आहे. आणि बघा तुम्ही खाली खाडीतला चिखल आहे, पण जिच्या जीवावर आपण पोट उदरनिर्वाह करतो तिला सजवणंही पहिलं गरजेचं आहे. म्हणजे अगदी मच्छी पकडण्यापासून अगदी पेंटरची किंवा इंजिन दुरुस्त करणाऱ्याच्या भूमिकाही कोळी माणसाला बजावाव्या लागतात. म्हणजे अष्टपैलू, प्रत्येक गोष्टीमध्ये त्याला अष्टपैलू असावं लागतं. कुठलंच संकट कधी चालून येईल सांगता येत नाही. अगदी कारपेंटरपासून सगळी कामं त्याला करावी लागतात. ही सगळी लगबग सुरू आहे. आता सगळ्या बोटीवर सगळं आडवण्या लावायचं काम सुरू असेल, अगदी रंगरंगोटी करायचं काम सुरू असेल. त्याचसोबत तुम्हाला हा झेंडा फडकवता नाही दिसेल. हा भारताचा तिरंगा ध्वज आहे आणि मागे प्रभू रामचंद्रांचा भगवा ध्वज तुम्हाला बघायला मिळत असेल. राष्ट्रप्रेम आणि धर्मप्रेम हे तुम्हाला कोळीवाड्यात आणि बोटीवरही बघायला मिळतं. आता ज्या दिवशी गिडियन बोटीच्या माध्यमातून मी चिखलडोंगरीच्या खाडीत आलो बोट घेऊन, त्यावेळी भरती होती समुद्राला आणि त्यावेळी ब्राऊन वॉटर होतं. पण आता तुम्ही बघत असाल आता ओहोटी सुरू आहे आणि सगळं काळं पाणी दिसतंय. म्हणजे वाढत्या शहरीकरणामुळे आमच्या खाड्या कशा बरबाद होत चाललेल्या आहेत हे तुम्ही पाहू शकत असाल. इथली जैविक विविधता पण नष्ट होत चाललेली आहे. म्हणजे ह्यावर शासनाने विचार करावा. या खाड्या टिकल्या तर कोळी माणूस टिकणार आहे. हां फायबर आहे बघा. मी मगाशी म्हटलं तुम्हाला पेंटर, कारपेंटर, अगदी फॅब्रिकेशनचं कामही तो करतोय. सगळं करावं लागतं इकडे, सगळं. त्याशिवाय पर्याय नसतो. ऑलराऊंडर असावं लागतं कोळी बांधवाला. तू खाती तो गवाता तो निकले
आता तून कण्याचं काम केलं हे सगळं एरला विलं ना केमिकलचं केमिकल मग कनेक्शिंग करते साबण निघते साबणाशीन त्रास होते कायचा होते खास खास करते चला बाकीच्या बोटीवर जाऊन येतो तोपर्यंत मी घराघरामध्ये ॲल्युमिनियमचा पानाचा डबा असायचा म्हणजे माझ्या आठवणीत जागृत झाला आमच्या आजोबांचा असायचा आणि तो जुला झाल्यानंतर मग तो खारी बिस्किटवाला यायचा आणि त्यानंतर मी खारी बिस्किट तो डबा हरवला आता पण पान अजूनही चाललं हे एनर्जीसाठी लागतंच आम्हाला हां मी म्हटलं की कोळी बांधवाला ऑलराऊंडर असावं लागतं तो पेंटरही असतो तो कार्पेंटरही असतो तो मशीनही दुरुस्त करू शकतो हे सगळं त्याला कुठल्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घेत नाही तो उपजत सगळं बोटीवर आल्यानंतर सगळं शिकत जातो हा आलो 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 सगळं हा प्रवास इतका सोपा नसतो एकदा चिखलात पाय अडकला खांद्यावर वजन घेऊन इतका प्रवास सोपा नाहीये हा चला हे बघा लोडिंग आणि अनलोडिंग कुठल्याही ठिकाणी फार कष्टाचं आणि जिकिरीचं काम असते आणि हे लोडिंग तुम्ही चिखलातून होणारं लोडिंग बघत असालच चला अजून आपले एक मित्र आहेत सेंट पॅट्रिक बोटीवर तिथे जाऊन येतो अगदी मलाही चिखलातून चालावं लागतं सगळं हा हे करण्याचं काम सुरू आहे आता हां 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 लाईट फिटिंग झालं का आमचे भाऊ आहेत तुम्ही बघत असाल चिखलात उभं राहून कलर लावत आहेत आणि हां ॲक्च्युली जात धर्माचा आम्ही अर्नाळ्यात कधी उल्लेख करत नाहीत मी वेलंकणीला जाऊन आलो पण ते अजून गेलेले नाहीत पण आमच्या अर्नाळ्यातून निघणारी कोळी बांधवांची पंढरपूरची वारी अगदी जेवणापासून सगळं नियोजन त्यांच्याकडे असतं त्यामुळे बाकी ज्या काही कमेंट्स असतील ना ते तुमच्याकडे ठेवायच्या आमच्या अर्नाळ्यात येऊन नाही करायच्या आणि अगदी बघा चिखलात उभं राहून सगळे ती कामं सुरू आहेत त्याला सगळ्या बोटीवर आज निघतील ना बोटी किती वाजता निघतील 3 वाजता साधारण 3 वाजता पूर्ण भरतीची वेळ असेल आणि त्यानंतर आता ही खाडी पूर्ण खाली होईल आणि पुन्हा एकदा आमचा सिंधुसागर गजबजलेला दिसेल तुम्हाला सगळे आता लगबग सुरू आहे आता काय नाश्ता आला का चला पुढचाही आढावा घेतोय आता आपल्या समोर समर्थक कृपा बोटीचे नाखवा आहेत ही बोट पण जवळपास आज बाहेर काढणार आहेत पण आता बोट खाडीत आहे पण बाजूला चिखल असल्यामुळे अगदी आम्हालाही बोटीवर जाणं शक्य नाही आहे पण आता समोरून दुसरी छोटी डिंगी टाईप बोट आल्यानंतर मग शक्य होईल बघा अगदी खाडी किनाऱ्यावरून आपल्या बोटीवर नाखवा आपल्या बोटीवर लक्ष ठेवतोय समर्थक कृपा बोट तुम्हाला दिसत असेल सगळा आज हा पूर्ण सगळा खाली होणार आहे चला नाखवा आपल्या बोटीवर लक्ष ठेवून आहेत चला मला आता साई दर्शन बोटीवर जायचं आहे आपले भगवान नाखवा असतील आणि त्या बोटीवर आता सत्यनारायणाची पूजा आहे चला तिकडेच जातो आणि दाखवतो तुम्हाला ताडपत्री दिसत असेल तुम्हाला आणि जो बोटीवर जे स्टेअरिंग असतं त्याला केबिन म्हटलं जातं आणि केबिनवर जो प्लाय टाकून भाग बनवला जातो त्याला मासाई म्हटलं जातं म्हणजे तुम्हाला ज्यावर ते बॉल्स दिसत असतील की त्याला तुंबे म्हणतो आम्ही आणि आता ही ताडपत्री एक्झॅक्टली चारही साईडने म्हणजे पावसाच्या दिवसात
पावसाचा त्रास होऊ नये म्हणून ते कव्हर करण्यासाठी ही ताडपत्री आता ती आच्छादली जाणार आहे. कितीही तुम्ही आच्छादन केलं आणि पावसाच्या दिवसात वादळात अगदी ती सगळी अंथरूणही भिजतात. उंदीर केला जाईल उंदीर साई चंदनचा संतोष नाखवाय जेवायला आता पूजा सुरू झाली. आता नको सुरू झाली. आमच्या बुटी पुरी तुमची पुरी मग नागेश नखवा नागेश पुरी. सगळे आपली मंडळी आहेत, हाक मारतात, त्यांचीही तयारी सुरू आहे. बघा मला आता बॅकअप नाही, बॅटरी बॅकअप जेवढं कव्हर करता येतील तेवढं कव्हर करतोय. सगळी धावपळ सुरू आहे सगळ्यांची. हां पुढे तरवलेल्या आहेत बोटी आणि आता भरती पाणी यायला लागलंय आतमध्ये. हां चला आपली ओमसागर बोट आहे. सगळेच जवळपास प्रत्येकजणच बिझी आहे, कुणाला बोलण्या एवढाही वेळ नाही आहे, त्यामुळे मी त्यांना डिस्टर्ब करणार नाही आहे. ते त्यांच्या कामात राहू द्या. पण कोळी बांधवांचं आयुष्य किती खडतर असतं हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्याचा माझा प्रयत्न असेल. सगळं बारीक सारीक छोटी मोठी कामं सगळी पूर्वतयारी सुरू आहे आता. आणि काही दिवसांत हा कोळी बांधव ॲक्शन मोडवर येणार आहे. आता काय निघाले तुम्ही? कसं काय घरी चालले जेवायला? पूजा झाली नाही? संक्रांतीमध्ये तुम्ही संक्रांतीमध्ये करतात? ओके ओके. हां तर संक्रांत आता तुम्ही शब्द ऐकला असेल म्हणजे एकेकाळी, हो एकेकाळीच म्हणावं लागेल मला, कारण एक पावसाळ्यात बोटी चढायच्या आणि संक्रांतीमध्ये आवर्जून चढवल्या जायच्या, पण त्या आता चढवल्या जात नाहीत. आणि मग जे पावसाळ्याच्या दिवसात म्हणजे पावसाळा संपल्यानंतर जे पूजा करत नाही ते संक्रांतीच्या दिवशी आवर्जून पूजा करतात. ही झाडण्याची रिपेरिंग चाललेली आहे. म्हणजे तुम्ही आता टबमध्ये मच्छी नेली जाते, पण हे जे आहे त्याला झाडणं म्हटलं जातं. सगळं मेंटेनन्सची कामं हळूहळू सुरू झालेली आहेत. कोय बाहेर पडून ते कोया हान म्हणजे आपल्याला. आणि हा कोय हा शब्द कुणाला कळला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. अरे तुम्ही काय काम करता ती कळून दे ना करा का बस. अरे आम्ही काय वासका मारते. हे पहिले हे सगळे फायबरची हे बॉल्स असायचे, याला तुंबे म्हटलं जातं. आणि आता हे प्लास्टिकचे बनतात आणि त्याला जाळीचं वेस्टर्न अशासाठी लावलं जातं आहे की त्याला ग्रीप असावी आणि दोर बांधता यावा. चला चालून दे चालू. चड्ड्या फाटून दे. चड्ड्या नाही करायच्या. सगळं हे सगळे कोल्ड रूम्स आहेत आणि हे कोल्ड रूम म्हणजे हे सगळं प्रशिक्षित लोक करतात. पण हे प्रशिक्षण आमचा कोळी बांधव अगदी सगळं रिपेरिंग मेंटेनन्सचं काम सुरू आहे. कारण हे जर लीक झालं तर मग बर्फ जास्त टिकणार नाही. म्हणजे सगळं निघण्याआधी सगळे हा शक्यता पडताळून बघाव्या लागतात. हा जो ह्याला काय म्हणतात दाखवा? कोल्ड रूम नाही हे मॅट. हा म्हणजे ही मॅट जर कुणाचा ह्याची संबंध आला असेल, ही लागल्यानंतर अंगाला इतकी खास सुटते ना. हे लाईट फिटिंगचं काम सुरू आहे का तिकडे का? चला मी आता बाजूच्या बोटीत सगळा वेलंकनी माताही दिसतील आणि प्रभू येशू ख्रिस्तही दिसत असतील. सगळं त्याशिवाय आपलं कुठलं काम पूर्ण, त्याचा वरदहस्त असल्याशिवाय कुठलं काम पूर्ण होतच नाही. तर मी आता बेन्सिरा बोटीच्या केबिनमध्ये आहे आणि ही सगळी केबिन रूम आहे. आणि हे सगळं तुम्हाला रमेश नाखवा ना बरोबर? हां. तर ही बोट काल निघणार होती. नक्की प्रॉब्लेम काय झाला होता याला?
केबल वायर तुटली होती. म्हणजे मित्रांनो की आता आमच्या बोटी जेव्हा खोल समुद्रात जातात 10-10, 12-12 दिवसांसाठी जातात तेव्हा त्यांना कुठे तिकडे गॅरेज नसतात. आता म्हणजे मला प्रॉपर तुम्हाला दाखवायचं आहे जो केबिन. आता पहिलं सुकाणं चालवायचं, आता आमचा तांडेल स्टेअरिंग पकडतो. मग तांडेल म्हणजे एखाद्या समूहाचा प्रमुख असतो त्याला तांडेल म्हटलं जातं. आणि आता हे जे रमेश, मी प्रत्येक कोळी बांधवाला मी नाखवाच म्हणतो कारण ही एक बिरुदावली आहे. पण हे सगळं पकड नट सगळं स्क्रूड्रायव्हर घेऊन सगळं ते रिपेअरचं काम आमचे ते रमेश नाखवाच करतात. म्हणजे एक प्रॉपर त्यासाठी एक माणूस बोलवायला गेला तर तो सहज 2,000 ते 3,000 घेईल. म्हणजे पुन्हा एकदा की कोळी माणूस हा सर्व गुण संपन्न असतो असं म्हटलं चालेल किंवा त्याला ते असावंच लागतं कारण तिकडे खोल समुद्रात तुम्हाला कुठले ऑप्शन नसतात. आता वरती ही जी काही लाईट्स आहेत की आपण कधी कधी उंच उंच बिल्डिंगवर टॉवरवर आपल्याला लाईट्स दिसतात म्हणजे ते खास हेलिकॉप्टरसाठी दिशादर्शक असतात. पण आता ही बोट की आता अर्ध्या रात्री असतील किंवा मोठ्या मोठ्या शिप्स असतात की त्या बोटींच्या निदर्शनास यावं किंवा आपल्या बरोबरीने चालणाऱ्या बोटी आहेत त्यांच्या निदर्शनास यावं म्हणून ह्या लाईट्स आहेत. आणि बघा ही लाईट्सची अगदी वायरिंगची कामही आमची कोळी बांधवच करत आहेत. म्हणजे आज मला जवळपास मासे व्यतिरिक्त कोळी बांधवाला काय काय करावं लागतं हे खऱ्या अर्थानं तुम्हाला आजच्या व्हिडिओतून बघायला मिळेल. हो हो, तुमचा काय कलर लावायला लावला आहे? तो अगदी झोपून कलर लावतोय. गॉड गिफ्ट बेन्सिरा पोट अगदी लाईट्स वायरिंग बरोबर झालेली आहेत की नाही तीच चाचपून बघतायत. ओम नमः शिवाय बोटीवर आहे मी आणि श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ अशा परीची एडवण माता ही दिसते मला. आणि आता बोटीत मशीन खाली कोण आहे? चला तर मशीनचं मेंटेनन्सचं काम सुरू आहे. मी नेहमी म्हणतो की बोटीत आल्यावर कोणी नाखवा नसतो कोणी खलाशी नसतो सगळी कामं त्याला करावी लागतात. हां तिकडे एक्सक्यूज नसतो. आता जर माझा आवाज पोहोचला असेल तर तुम्हाला रामकृष्ण हरी आवाज आला असेल ही एनर्जी आहे. म्हणजे तुम्हाला ती नारदाची गोष्ट माहिती असेल की त्यांनी एकदा भगवान विष्णूला विचारलं की तुझा या पृथ्वी तलावर सगळ्यात श्रेष्ठ भक्त कोणता. तेव्हा म्हणजे ऑब्व्हियसली त्या नारदाला वाटलं की माझं नाव घेईल की मी वर्षाचे 12 महिने 24 तास नारायण नारायण नाव घेतो. पण तेव्हा भगवान विष्णूने उत्तर दिलं की माझा सगळ्यात श्रेष्ठ भक्त त्या पृथ्वी तलावर राहतो, ते एक शेतकरी आहे. आणि कसं काय तर पण एक परीक्षा दिली आणि भगवान विष्णूने त्या नारदाला नारद मुनींना तर एक तेलाने भरलेली वाटी दिली आणि सांगितलं की ही पृथ्वीला पूर्ण प्रदक्षिणा घाल, फक्त ह्याच्यातला एकही थेंब सांडला नाही पाहिजे. आणि अगदी भगवान विष्णूने सांगितलेली तो पण त्या नारद मुनींनी पूर्ण केला आणि एकही तेलाचा थेंब सांडला नाही. आणि ते भगवान विष्णूकडे गेले आणि भगवान विष्णूने सांगितलं मी एकही तेलाचा थेंब सांडलेला नाही आहे. पण भगवान विष्णूंनी त्यांना विचारलं तू माझं नाव किती वेळा घेतलंस? एकदाही नाही. आता हा आमचा कोळी बांधव 12 महिने 12 तास समुद्र संग्राशी झुंजत असेल पण रामकृष्ण हरी हे नाव त्याच्या तोंडात असतं. आता खरा भक्त कोण आहे तुम्ही ठरवा. रामकृष्ण हरी. अरे हो ते जरा प्रॉब्लेम होता माझा जरा घरी. हो चला ही कथा मी कधीतरी नव्याने सांगेन तुम्हाला. मी तुर्तास सगळं कव्हर करतोय. हां हां हां
मी नेहमी म्हणतो की आमच्या किनाऱ्यावर उतरल्यानंतर तुम्हाला दीपसागर दिसेल, ओम नमः शिवाय दिसेल, स्वामी समर्थ दिसेल, लक्ष्मी कृपा दिसेल. सगळी तीर्थ आमच्याकडेच एकत्र झालेली आहेत. दुष्काळ नाही आता चांगला घेऊन या मस्त. आता दयामाता बोटीवर आहे आणि मागे मी आता म्हणजे ह्याच वर्षी वेलंकणी मातेच्या दर्शनालाही गेलो होतो. एवजन नाखवांनी घेऊन गेलो होतं मला. आणि म्हणजे आता काही लोकांच्या कमेंट काही नकारात्मक प्रतिक्रिया होत्या, पण आता त्या नकारात्मक प्रतिक्रियांना उत्तर माझ्याकडे आहे. आता मी ज्या दयामाता बोटीवर आहे त्या दयामाता बोटीचा तुम्हाला देवाराही दिसत असेल. प्रभू येशू ख्रिस्त दिसत आहेत, अगदी त्या यशोदा मातेचा पुत्र कृष्ण दिसत आहेत, आणि अगदी विठ्ठल रुक्माई असतील, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, अगदी मारिया माता, सगळे वेलंकणी माता. मी अगदी तुम्हाला समोर घेऊन जातोय. समोरचं चित्रही तुम्हाला संभ्रमात टाकणारं. अगदी बघा, हे फक्त धर्मापेक्षा कर्म फक्त आमच्या तुम्हाला अर्नाळा कोळीवाड्यातून बघायला मिळेल. प्रभू येशू ख्रिस्त, वेलंकणी माता आणि तो पंढरीचा राणा तुम्हाला इथे दिसत आहेत. सगळी कर्मावर विश्वास ठेवणारी लोक आहेत. त्यामुळे इकडे कुठल्या अफवा गैरसमज पसरवण्याचे कधी प्रयत्न करू नका. सीलचं मिश्रण करायला लावलेलं आहे आणि आता हे तुम्हाला दिसत असेल. आता स्टिअरिंगमुळे आमची सुकाणू ही बदलली, पण आता हा वॉटर पंप आहे. आणि आता हे एमसील अशासाठी मिश्रण बनवायला लावलेलं आहे की आता हा जो ही प्लाय लावलेला आहे आम्हाला मासाय म्हणतो, जे सिलिंग आहे त्याला. आणि मग जिथे कुठे फट असेल ती ह्या सगळ्या जागा भरण्याचं काम सुरू आहे. म्हणजे सगळ्या गोष्टीचं ज्ञान आणि कोळी माणसाला ठेवावं लागतं. आणि अगदी तुम्हाला हे सगळं मोठं इंजिन दिसत असेल, अगदी त्याची मेंटेनन्सची कामही म्हणजे आमचा कोळी माणूसच करतो. बघा, सगळे ते मेंटेनन्सची कामही त्यालाच करतात. सगळं आता ते चाचपून बघतायत की सगळे जे ह्याला रिपा म्हटलं जातं, रिपा घट्ट लागल्यात की नाही लागलेल्या आहेत सगळ्या. चला बाजूच्या बोटीवर येता तुम्ही. चला आता हे सगळं कलर दिसत असेल झालेले आहे का? हां, या बोटीवरची पूजा आटोपलेली आहे आणि सगळे ती पूजेची आरास बघतोय मी कुठे. सगळं हा सायलेन्सर आहे बोटीचा. आणि ही बोटीचा हा मुहूर्त अजून ताडपत्री काढलेली नाही, पण आता काही क्षणांच्या अवधीत ही ताडपत्री काढली जाईल. अगदी पूजाही झालेली आहे. सगळं अगदी शिवपार्वती आणि त्यांच्या मांडीवर विसावलेलं गणपती बाप्पा अगदी मन मोहून घेणार आहे. आणि बाजूला आहेच ओम भू भोस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. म्हणजे अख्या सृष्टीला जागा करणारा हा मंत्र आहे आणि ऑब्व्हियसली आम्हालाही जागा करतो तो. आणि हे सगळे वॉटर पंप आहे ना, हे काय गमत काढायला. गमत मीन्स बोटीतून जो फॅन फिरतो आणि फॅनला जो रॉड लावलेला असतो त्याला साफ्टीन म्हटलं जातं. आणि त्याच्यातून काही छोटे अशा ते गमत येत राहतं आणि ते गमत काढण्यासाठी ही मशीन लावलेली, ज्याला वॉटर पंप म्हटलं जातं. आणि थोडासा गंज चढलेला दिसत असेल, ऑब्व्हियसली खाऱ्या पाण्यात राहत असल्यामुळे गंज चढतोच, पण वेळोवेळी त्याचं मेंटेनन्स करणं गरजेचं असतं. मच्छीच पकडणं काम नाही आहे, तर सगळी कामं कोळी बांधवाला करावी लागतात. हे तुम्ही याच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघू शकत असाल. महाराष्ट्रात कार्यरत असलेली नेटफिश संस्था आणि आता संतोष कदम सर मला वाटतं अर्नाळ्यात आल्यानंतर पहिल्यांदा ते मला भेटले असतील. पण इथल्या कोळी म्हणजे संवर्धन असेल की समुद्र किनाऱ्यांचं, खाडी किनाऱ्यांचं संवर्धन असेल, अगदी बीच संवर्धन असेल, म्हणजे त्यांचा मोलाचा सहभाग असतो. पण हे सगळं करत असताना आमच्या कोळी बांधवांच्या काही जे समस्या आहेत त्याही तुम्ही पोचवल्या पाहिजेत असं मला वाटतं. की साधारण 2-3 महिने आमचा कोळी बांधव घरी बसतो,
त्यानंतर त्याच्या हातात कुठलं काम नसतं किंवा एखादं नुकसान झाल्यानंतर म्हणजे एक जाळं साधारण आमचं 25 ते 30 हजारांचं जाळं असतं. मग ते नुकसान झाल्यानंतर म्हणजे आज एखादा गाडीचा विमा असतो, गाडीचा ॲक्सिडेंट जरी झाला तरी त्याला लगेच भरपाई मिळते. म्हणजे तशी काहीतरी तरतूद संतोष कदम साहेब, मी तुम्हाला सांगेन की अशा काही प्रोव्हिजन्स ह्या सगळ्या संवर्धनासोबत ह्या गोष्टीपर्यंत बेसिक गोष्टींचा पण तुम्ही आढावा घ्यायला हवा. म्हणजे आता आपण सहज येता सुचतं मला की सोशल मीडियावर बघतो कोणी कोळी टोपी घालतं, सुरका घालतं, लुगडं घालतं आणि मी कोळी म्हणून मिरवतो. कोळी म्हणून दाखवणं सोपं आहे, पण कोळी म्हणून जगणं कठीण आहे. हे सगळं प्रॉपर जो समुद्रात जातो ना त्यालाच माहिती आहे. ओके, आता ही समुद्र उत्पादन निर्यात विकास कार्यक्रम एक महाराष्ट्र शासनाचे खूप चांगले उपक्रम सुरू असतात आणि संतोष कदम सर देखील वारंवार आमच्या अरण्यात भेटी देत असतात. आणि आमची कोळी लोकही, आणि कोळी माणूस पहिल्यापासून परंपरेने मासेमारी करणार आहे आणि संवर्धन काही आहे त्याला नवीन सांगण्यासाठी गरज नाही आहे. समुद्राची पावसाची चाहूल लागली की तो आपोआप बंद होतो. हे सगळं टिकलं पाहिजे. आता इकडे ह्या बोटीचा साई लक्ष्मी बोटीचा मुहूर्त झालेला आहे आणि त्या बोटीवरही पूजा होणार आहे. आणि अगदी मलाही चिखल असल्यामुळे जायला जमत नाही आहे, पण ही म्हणजे पुन्हा म्हणेन की कोळी म्हणून एक दिवसासाठी टोपी घालणं, तो सुरका घालणं, मिरवणं सोपं आहे, पण कोळी म्हणून जगणं खरंच फार कठीण आहे. पण की आता ह्या पूजेसाठी घरातली अगदी सगळा महिला वर्ग देखील येतो, पण इकडे कंजस्टेड होणार नाही. म्हणजे मारंबळपाडा जो जिकडे बोटी लागतात तिकडे म्हणजे गाड्याही येऊ शकतात आणि तिथून सहज त्या बोटीत येऊ शकतात. त्यामुळे या बोटीवरचा आज मुहूर्त झालेला आहे. मुहूर्तही अगदी देवा ब्राह्मणांकडून काढला जातो आणि त्यानंतर ह्या बोटीवर सत्यनारायणाची पूजा उद्या होणार आहे. मला उद्या पॉसिबल नाही आहे, पण तुम्ही बघू शकत असाल मला बोटीवर जाणंही पॉसिबल नाही आहे. आणि बोटीवर बेसिक गोष्टी, आता बोटी खाडीतून बाहेर निघण्याच्या तयारीत आहे. फायनली मला बोटीवर सुरू असलेली पूजा कव्हर करायची होती आणि मी आता आपल्या साई दर्शन बोटीजवळ चाललेलो आहे. सगळी ओढाताण होते, बॅटरी पण माझ्या मोबाईलची संपत आली आहे. पण कोळी बांधव का देवाच्या चरणी लीन होतो, कारण समुद्रसागराशी झुंजताना त्याला अनिश्चिततेला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळेच त्याची कदाचित देवावर दाट श्रद्धा असावी आणि हेच कारण असावं. सगळं अगदी कुटुंब ह्या सत्यनारायणाच्या पूजेसाठी ह्या बोटीवर आलेलं आहे. आयला येते, आता तैला व्हायला येते. चला, आता ही काही घरातली मंडळी, अगदी पूजेचं सामान दिसत असेल तुम्हाला त्याच्यात, अगदी भटजीही त्या बोटीत येतोय. हा राजेश नकवा, हा सगळं केळी पूजे सत्यनारायणाच्या पूजेचं साहित्य आहे सगळं. अगदी त्या भटजीसाठी पण ही नवी अनुभूती असेल. किती लोक जेवायला असतील ना सगळे? तरी एक 25-30 लोकांचं जेवण असेल. चला, तर अगदी आता सगळं पूर्ण कुटुंब आलेलं आहे आणि सगळ्या सत्यनारायणाच्या पूजेला सुरुवात होते. मगाशीच म्हटलं मी तुम्हाला की ज्यांच्या जीवनामध्ये फार अनिश्चितता असते ते त्यांचा देवधर्मावर खूप विश्वास असतो आणि कुठल्याही कामाची सुरुवात आणि आपल्या बोटीवर संबंध वर्षभर त्या देवताचा वरदहस्त असावा म्हणून ही सत्यनारायण ओघाने आलंच. आणि ह्या सत्यनारायण पूजेची आता काही क्षणात आता सुरुवात होते आणि अगदी प्रसाद वगैरे, अगदी जेवण वगैरे साहित्य असेल ते अगदी घरून बनवून इकडे आणलं जाणार आहे आणि संपूर्ण कुटुंब ह्या सत्यनारायणाच्या निमित्त अगदी ह्या बोटीवर हो हो नक्की. आपण कुठून आहात? मनवेलपाडा का? बोटीवर पूजा करतात या आधीपासून? हो. किती वर्ष करतात? आज झाले 10-12 वर्ष.
पौराहित्य करतात या अर्थात म्हणजे तुमच्या वेगवेगळ्या जाती जमातीशी आम्ही बोलत ना चौथी पिढी आमची. चौथी पिढी नाही मीन्स म्हणजे तुमचा वेगवेगळ्या जाती जमातींशी संबंध येत असेल. पण असं कोळीवाड्यात आल्यानंतर काही विशेष असं कोळी लोकांविषयी काही मत? म्हणजे कसं आम्ही लहानपणापासून त्यांच्यातच वाढलेलो आहोत. हां हां नायगावचेच मूळ आम्ही. हो 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 आमचं खरं खानदान भुईगाव. भुईगाव. आडनाव काय तुमचं? पंडित. पंडित का? मूळचे आम्ही हां इकडचे. हां. म्हणजे देवधर्माच्या बाबतीत या कोळी समाजाविषयी काय म्हणाल? त्यांचा एवढा म्हणजे देवावर तर विश्वास आहे की बोलतात ना जर एखाद्या ब्राह्मणाने सांगितलं की तुम्हाला असं करायचं हो, आहे हो. तर ते बोलतात ना त्याला कधीच परत काट नाही. हा. एकदा सांगितलं करणार म्हणजे करायचं. पण त्या भोळ्या भाबड्या कोळी भक्तांच्या हो, धावेला पण तो आहे. परमेश्वर धावून येतो. त्यामुळे आमचीही त्या परमेश्वरावर नितांत श्रद्धा असते. हो. ओके चला धन्यवाद. स्वस्ति न इंद्र वृद्धश्रवाः स्वस्ति न पूर्वा काय जॉनी काका काय नाही नाही कला हा रिटायर्ड केला. चला हे आपले अमरवचन हा 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 ते अगदी अगदी लहानपणापासून रक्ताचे नातेसंबंधी नसतील पण त्याहून मोठे नातेसंबंध आहेत. तर त्या बोटीवरही आपली बंद केलं का? वारा येतोय त्यामुळे हे बंद केलं. एक मिनिट थोडंसं उघड. अगदी वारा आहे. नमः कृष्णाय नमः. ही विष्णूंची 24 नावं आहेत. किती? 24. ही कुठे ना कुठे तुम्ही ऐकलीच असतील. कृष्णाय नमः, अनिरुद्धाय, नंतर पुरुषोत्तम, बरोबर की नाही? संघर्षण, दामोदर, ऋषिकेश, श्रीधर, वामन ऐकलीच आहेत ना. ही 24 नावं आहेत ना. माझी आता बॅटरी पण संपत आली. हा बघत असाल लोडर तुम्ही आता ह्या बोटी उचलण्यासाठी आणलेला आहे. चला माझंही काम आटोपतंय आता आणि निघतोय. चला ना खवा येते ना थोडा आराम करायचा आहे जरा. तर हो घरा जेवायला थांबलाच पण पूजा आटोपाला अजून 1.5 तास आता सुरू झाली. चला येते. हा लगबग लगबग आणि फक्त लगबग. हॅलो सगळं नीट नाही. हान तसेच पाहिजेत. चला सगळं सगळी टी शर्ट घालायची धावपळ चाललेली आहे त्यांची व्हिडिओमुळे. त्या वंशा तेव्हा कळे. मित्रांनो मराठीत तुम्ही एक म्हण ऐकली असेल आणि पाण्यातल्या माशाचे अश्रू आपल्याला बघायला मिळत नाही. म्हणजे आपण फक्त आपल्या दारात येणारी मच्छी पाहिली पण या कोळी बांधवाला मासे मारी व्यतिरिक्त देखील कुठल्या कुठल्या कामाला सामोरं जावं लागतं हे जेव्हा तुम्ही त्यांच्या अंतरंगात शिराल ना तेव्हा कळेल. आज हे आमचा अंतरंग दाखवण्याचा प्रयत्न होता. अगदी कोळी माणूस किती भाविक असतो. अगदी बोटीतून येणारं त्याचं कुटुंब, त्या कदाचित बोटीतून भट येणारा हा पहिला प्रसंग तुम्ही पाहिलेला असेल मित्रांनो. आणि त्या दयामोठ माता बोटल्या तुम्ही सगळ्या त्या फ्रेम्स पाहिल्या देवबाप्पाच्या
त्यात एक केबिनच्या खाली असलेल्या प्रभू येशू ख्रिस्त होते, प्रभू श्रीकृष्ण, विठ्ठल रखुमाई होते, संत ज्ञानोबा माऊली होते, तुकाराम महाराज होते. अगदी त्या डेकवर पंढरीचा राणा होता आणि प्रभू येशू ख्रिस्त होते. म्हणजे मला तुम्हाला एक प्रश्न आहे आजच्या ह्या ब्लॉगच्या माध्यमातून, ही बोट नक्की कुठल्या धर्मीयांची असेल? मित्रांनो, मी प्रश्न अशासाठी करतोय तुम्हाला, कोळीवाड्यात धर्म नाही तर कर्माला प्रथम प्राधान्य दिलं जातं आणि सगळे एक गुण्यागोविंदाने नांदतात. भारतभरात वेगळं वातावरण असेल, पण आमच्या अर्नाळ्यात असं निकोप वातावरण आहे. इकडे धर्मापेक्षा कर्मश्रेष्ठ मानलं जातं. मित्रांनो, ही आजची लगबग, कोळी लोकांची मेहनत असेल आणि एकत्रितपणे काम करण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर आमच्या कोळीचं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.